आज होता वैभवलक्ष्मी व्रताचा माझा शेवटचा शुक्रवार। तर 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार आपण हे व्रत करतो। तर मी 11 शुक्रवार हे व्रत केलं होतं। त्यानंतर उद्यापनही होतं आज माझं। तर त्यामुळे मग मी सुरुवातीला छान अशी देवीची पूजा वगैरे मांडून घेतली। आता ही पूजा अगदी छोटीशी साधीसुधी असते, जास्त काही वेळ वगैरे लागत नाही। त्यानंतर खिरीचा प्रसाद बनवला होता, तांदळाची छान अशी खीर बनवली। लगेच कथा वाचायला घेतली। सर्व कथा वाचून झाल्यानंतर मी ते वरण भात चपाती भाजी असा स्वयंपाक बनवला होता। तर त्याचा नैवेद्य दाखवून घेतला। त्यानंतर हळदी कुंकवासाठी मी आमच्या सोसायटी मधल्या बायका वगैरे बोलवल्या होत्या। तर सर्वांना मी सुरुवातीला हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर एक पुस्तक, एक केळ आणि खिरीचा प्रसाद असं सर्वांना दिलं। सर्वांच्या पाया वगैरे पडून घेतलं। आता बऱ्याच ठिकाणी ना सुवासिनींना जेवण वगैरे पण दिलं जातं। मी मात्र पुस्तकामध्ये जेवढं लिहिलेलं आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धत तेवढं सर्व केलेलं आहे। आता दरवेळेस मी कुमारिकांना बोलवत असते हळदी कुंकवाला वगैरे, पण यावेळेस म्हटलं आपण सुवासिनी बायकांना हळदी कुंकवाला बोलूया। 7 किंवा 11 बायकांना बोलवून हळदी कुंकू वगैरे करायचं असतं। तर मी ते 7 बायकांना बोलवलं होतं। छान असं सर्वांना हळदी कुंकू वगैरे दिलं, खिरीचा प्रसाद दिला। त्यानंतर सर्वात शेवटी नारळ ठेवलेला होता पूजेमध्ये, तो ओवाळून घेतला आणि तो फोडला। वैभवलक्ष्मी मातेला सांगितलं की सर्वांची इच्छा पूर्ण कर, निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे, कुमारिकाची इच्छा पूर्ण कर आणि आम्हा सर्वांना सुखी कर, असं म्हणून देवाला हात वगैरे जोडून घेतले। तर चला, अशा पद्धतीने माझं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन पार पडलं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय. श्री स्वामी समर्थ.